वऱ्हाडातील शेगाव हे गाव प्रसिद्ध झाले ते श्री संत गजानन महाराजांच्या पुनीत वास्तव्यामुळे. श्री संत गजानन महाराज शेगावात माघ महिन्यात वद्य सप्तमी या दिवशी भक्तांच्या कल्याणासाठी सर्वप्रथम प्रकटले. तो दिवस होता 23 फेब्रुवारी 1878 रोजीचा. श्री देवीदास पातुरकर यांच्या घराबाहेर टाकलेल्या उष्ट्या पत्रावळ्यातील अन्नाचे कण वेचून खात असताना व गाईगुरांना पिण्यासाठी ठेवलेल्या ठिकाणाचे पाणी पिताना ते बंकटलाल अग्रवाल यांना सर्वप्रथम दृष्टीस पडले. गणगण गणात बोते हे अहर्निश त्यांचे भजन चालत असल्यामुळे लोकांनी त्यांना श्री गजानन महाराज हे नाव दिले. सुमारे 32 वर्ष गजानन महाराजांनी चैतन्यमय देहाने सर्वत्र संचार केला. शेगाव परिसरातून मार्गदर्शन केले. दिगंबर वृत्तीच्या या अवलिया गजानन महाराजांनी विविध चमत्कार करून अनेकांना साक्षात्कार घडवला. त्यावेळी त्यांनी लोकांना भक्ती मार्गाचे महत्त्व पटवून सांगितले. ते सिद्धयोगी पुरुष होते. अद्वैत ब्रह्माचा सिद्धांत महाराजांच्या गणगण गणात बोते या मंत्रात व्यक्त झाला आहे. श्री गजानन महाराज हे दिगंबर वृत्तीतील सिद्ध कोटीला पोचलेले महान संत होते. महाराजांना झुणका भाकरी सोबतच मुळ्याच्या शेंगा, पिठी साखर, हिरव्या मिरच्या अतिशय आवडत असत. म्हणून आजही गजानन महाराजांच्या भंडाऱ्यासाठी इतर पंचपक्वांना व्यतिरिक्त ज्वारीची भाकरी, पिठले, आंबाडी याची भाजी अवश्य करतात. गजानन महाराजांनी अनेक लोकांना दुःख, संकट, रोग याच्यापासून मुक्त करून त्यांना सन्मार्गाला लावले. ते एक परमहंस संन्यासी तसेच उच्च कोटीतील विदेही संत होते. आज शेगावात त्यांच्या दर्शनास येणाऱ्या असंख्य भक्तांना पाहून या गोष्टीची नक्की खात्री पटते. सर्व भक्तांवर असीम कृपेचे छत्र धरून ते भक्तांच्या हृदयात घर करतात असा सर्व भक्तांचा अनुभव आहे. गजानन महाराजांना जेव्हा कळले की त्यांच्या अवतार समाप्तीची वेळ येऊन ठेपली आहे, त्यावेळी ते हरिपाटलांसोबत पंढरपूरला गेले. विठ्ठलाच्या आज्ञेनं त्यांनी शेगावालाच समाधी घ्यायचे ठरवले व ऋषी पंचमीचा पुण्य दिवसही ठरवला. 8 सप्टेंबर 1910 रोजी संजीवन समाधी घेतली. समाधीच्या 2 वर्ष आधी महाराजांनी समाधीचे सुतोवाच केले होते. सध्या समाधी गृहाकडे बोट दाखवत तिथेच राहीन रे असा उद्गार काढले होते. समाधी घेण्याच्या 1 दिवस आधी चतुर्थीला महाराज भक्तांना म्हणाले, गणेश पुराणात कथा आहे की चतुर्थीला पार्थिव गणपतीचे पूजन करून दुसरे दिवशी विसर्जन करावा. त्या पद्धतीनं भक्त हो, तुम्ही माझ्या या पार्थिव देहाला विसर्जित करण्याची आता वेळ आली आहे. यत्किंचितही दुःख करू नका, कारण तुम्हा भक्तांचा सांभाळ करण्यासाठी आम्ही येथेच राहणार आहोत. भक्त हो, तुमचा मला कदापि विसर पडणार नाही. ऋषी पंचमीला सकाळी पद्मासनात स्थिर होऊन प्राण रोधून मस्तकी धारण केला आणि मुखातून शब्द आले, जय गजानन. आपल्या भक्तांवर असीम अशा कृपेचे छत्र धरून त्यांची सर्व संकट हरण करणाऱ्या, त्यांना अनेक अनेक शुभाशीर्वाद देणाऱ्या या गजानन महाराजांच्या चरणी माझे शतशः वंदन. ज्या ज्या ठिकाणी मन जाय माझे, ज्या ज्या ठिकाणी मन जाय माझे, त्या त्या ठिकाणी निजरूप तुझे. मी ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी, तेथे तुझे सद्गुरू पाय दोन्ही, तेथे तुझे सद्गुरू पाय दोन्ही. श्री संत गजानन महाराज यांच्यावर केलेल्या या छोट्याशा कवितेचं सादरीकरण आज मी काव्यगंधाच्या या पुष्पात करत आहे. धन्यवाद. जय गजानन. नमस्कार. आज मी जी कविता आपल्या पुढे सादर करणार आहे ती कविता गजानन महाराज यांच्यावर लिहिलेली आहे. कविता देवद्वार या वृत्तात आहे आणि गजानन महाराजांनाही माझी आजची कविता समर्पित करतो. देवा तुझ्या पायी ठेवतो मी माथा, देवा तुझ्या पायी ठेवतो मी माथा, गाई नमी गाथा गजानना. शेगावीचा राणा माघी प्रगटला, शेगावीचा राणा माघी प्रगटला, आशिष लाभला गजानना. वद्य सप्तमीला देवदास गृही, वद्य सप्तमीला देवदास गृही, प्रकटले देही गजानन. उष्टी मुखी गढूळते पाणी, उष्टी मुखी गढूळते पाणी, बंकटाच्या ध्यानी गजानन. गणिगण बोते चालावे भजन, गणिगण बोते चालावे भजन, देई वरदान गजानन. चून भाकरीती खाई योगी राज, चून भाकरीती खाई योगी राज, माझा महाराज गजानन.
माझा महाराज गजानन. आवडे चिलीम हरिनाम मुखी, भक्त होती सुखी गजानन. नित्य नियमान पूजा तुझी करी, तू माझा श्रीहरी गजानन, तू माझा श्रीहरी गजानन. चरण कमल तुझेच वंदिन, चरण कमल तुझेच वंदिन, सर्वस्व अर्पिन गजानन. स्वामी गजानना मागतो मी आता, स्वामी गजानना मागतो मी आता, मुखाने भजता गजानन, मुखाने भजता गजानन. हेच दान देवा चरणी मागावे, हेच दान देवा चरणी मागावे, चित्ती असू द्यावे गजानन, चित्ती असू द्यावे गजानन. जय गजानन. मम नयनी पहातेवती प्रेम भाव ज्योती, शेकावीच्या गजानना तुझ ओवाळू आरती, शेकावीच्या गजानना तुझ ओवाळू आरती. चिरमहातीची जगादारिते अग्नीची साधना, नाथपंथी तू हरिहर जेथे एक होती झाला. गणगण गणात बोलते ऐसे शब्द मुखातून येती, शेकावीच्या गजानना तुझ ओवाळू आरती, शेकावीच्या गजानना तुझ ओवाळू आरती. 15 वयची शिके वेचुनी अन्न ब्रह्म कवळसी, जात जातू मुळी न हलसी टसली जरी भाशी. रिद्धी सिद्धी हात जोडून पुढे उभ्या राहती, शेकावीच्या गजानना तुझ ओवाळू आरती, शेकावीच्या गजानना तुझ ओवाळू आरती. पंचमहाभूते अवधी तुझी आज्ञेत, फुटल्या होडी मधल्या भक्त वाचवित. तुझी माझी बघे बापुना श्री विठ्ठल मूर्ती, शेकावीच्या गजानना तुझ ओवाळू आरती, शेकावीच्या गजानना तुझ ओवाळू आरती. तवदारीची पाय पुसणी होऊन वजराहू दे, संत जनाच्या पाय धुळीने पुनित तुळी होऊ दे. सेवा माझी वली वली अनाम रंगे जगती, शेकावीच्या गजानना तुझ ओवाळू आरती, शेकावीच्या गजानना तुझ ओवाळू आरती. देहाची त्वातोळ टाकी ऋषी पंचमीला, चिन्मय दर्शन आज निदेसी अनंत भक्ताला. चिंतनी रमता बिंदू माधवा शब्द सुलभ येती, शेकावीच्या गजानना तुझ ओवाळू आरती, शेकावीच्या गजानना तुझ ओवाळू आरती. मम नयनी पहातेवती प्रेम भाव ज्योती, शेकावीच्या गजानना तुझ ओवाळू